विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाले। त्यानंतर शनिवारी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार देखील पार पडला आणि आता हिवाळी अधिवेशनही पार पडलं आहे। मात्र पालकमंत्री पदे कधी जाहीर करणार असे प्रश्न विचारले जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे। प्रामुख्याने पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे। पण या दोन्ही दादांपैकी पुण्याच्या पालकमंत्रीपदी नेमकी कोणत्या दादांची वर्णी लागेल तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पोळ आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी। खरं तर फक्त पुणेच नाही तर इतरही काही ठराविक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदावर एकापेक्षा जास्त पक्षांच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याचं बोललं जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता तिन्ही पक्षातील नेत्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रीपद असा फॉर्म्युला ठरला असल्याचं महायुतीतील सूत्रांनी सांगितलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमका कसा निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळात सुरुवातीला पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे होतं। मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीत प्रवेश झाल्यानंतर अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद स्वीकारलं, तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूरचे पालकमंत्रीपद पुन्हा सोपवण्यात आलं। चंद्रकांत पाटील यांचा राजकीय क्षेत्रामधील प्रवास 2004 पासून सुरू झाला असला तरी त्यांनी सलग 13 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे। त्यामुळे त्यांच्याकडे भाजपचे एकनिष्ठ आणि मराठी चेहरा म्हणून पाहिलं जातं। खरं तर पाटील पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातनं सलग 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत। शिवाय ते उत्तम संघटक असून त्यांना मंत्रिपदाचा देखील उत्तम अनुभव आहे। त्याचबरोबर पाटील यांनी शिंदे सरकारच्या काळामध्ये आधी पुण्याचे आणि त्यानंतर सोलापूरचे देखील पालकमंत्रीपद सांभाळलं आहे। आता अजित पवारांविषयी बोलायचं झालं तर ते 1999 पासून पालकमंत्री राहिलेले आहेत। याशिवाय त्यांना तब्बल 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे। तसंच अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री पदही त्यांनी लीलया सांभाळलं आहे। पुण्याशी असलेले त्यांचे दीर्घकाळचे संबंध पाहता ते या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत। त्यामुळे आता पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पुन्हा एकदा अजित पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर झाल्यानंतरच पुढचं चित्र स्पष्ट होईल। दरम्यान पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग 4 वेळा निवडून आलेल्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नुकतंच याबाबत आपलं मत मांडलं आहे। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काल त्या पहिल्यांदाच पुण्यात आल्या होत्या। तेव्हा माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की पुण्याचे पालकमंत्री कोणतेही दादा झाले तरी मला आनंदच आहे। मी दोन्ही दादांचं काम पाहिलं आहे, दोन्ही दादांनी नेहमी मला मदतच केली आहे, असं वक्तव्य माधुरी मिसाळ यांनी केलं आहे। शिवाय कालच पुणे बुक फेस्टिवलमध्ये आलेले मुरलीधर मोहोळ यांनी देखील पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत स्पष्टीकरण दिले। ते म्हणाले की आमचे नेते त्याच्यावरती निर्णय घेत असतात। पालकमंत्री पदाबाबत महायुतीचे सगळे नेते बसून निर्णय घेतील। फक्त पुण्याचे नाही तर महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतचे निर्णय होतील असंही ते यावेळी म्हणाले आहेत। एकूणच माधुरी मिसाळ आणि मुरलीधर मोहोळ या दोन्ही नेत्यांनी एका अर्थाने जो कोणी नेता निवडला जाईल त्याला आमचा पाठिंबा असल्याचे संकेत दिले आहेत। वास्तविक सुरुवातीपासूनच महायुती खाते वाटपाबाबत खूप जागरूकतेने आणि तिन्ही प्रमुख पक्षात योग्य तो समन्वय ठेवून निर्णय घेत असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे आता सर्वांच्या नजरा युतीच्या नेतृत्वाकडे लागल्या आहेत, कारण ते केवळ पुण्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या निश्चित करणार आहेत। आता पाटील आणि पवार या दोघांचाही राजकीय अनुभव मोठा असला तरी आता या दोघांपैकी पुण्याच्या पालकमंत्रीपदी नेमकी कुणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पुण्याचे पालकमंत्री नेमके कोण होतील ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।